नमस्कार. कविता जगणारी माणसं त्या दुसऱ्या भागामध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर आणखी मॅडम पुढे जाऊन तुम्हाला मला हे विचारायचं आहे की प्रशासकीय सेवेमध्ये काम करत असताना तुम्हाला अनेक चांगले अनुभव सुद्धा येत असतील आणि अनेक कटू अनुभव सुद्धा येत असतील. तर या दोन्ही अनुभवांमध्ये तुम्हाला कविता कशा पद्धतीने प्रेरणा देते? खूप आव्हानात्मक प्रश्न आहे आणि खरं तर माझ्या रोजच्या जगण्याशी जोडणारा प्रश्न तुम्ही विचारला, याबद्दल मी आपलं पहिल्यांदा अभिनंदन करते. कविता ही तुमच्या जगण्यापासून वेगळी काढता येत नाही. तुमच्या रोजच्या जगण्यात कविता असते. म्हणजे अगदी सांगायचं तर दिवसभर त्या कामामध्ये फायलिंगमध्ये गढून गेल्यानंतर संध्याकाळी जेव्हा ड्रायव्हिंग करत आपण घरी पोहोचत असतो त्यावेळी कविता पुन्हा भेटायला येते, कारण आपण एकटेच असतो तिथे. आणि मग ती कविता येते, तिथं लिहिता येत नाही, ड्रायव्हिंग असतं आणि पुण्यातलं ड्रायव्हिंग माहिती आहे तुम्हाला काय परिस्थिती आहे. पण ती कविता तुम्हाला रस्त्यावरच्या माणसांशी, तुमच्याशी असं जोडून घेत असते. म्हणजे कविता खरं तर मला असं वाटतं की कविता म्हटलं की माणसांच्या मनात एकदम तरल भाव, सुंदर, हळूवार, सौंदर्य एवढंच कविता नाही आहे. कविता तरल आहे, फुलासारखी कोमल आहे, पण तोच तरलपणा आगीच्या लवलवत्या पातीमध्ये सुद्धा असतो. आणि मग ती लवलवती पात दाहक असते. आणि हे जगण्याचं दाहक पण जेव्हा कवितेतनं येतं ना तेव्हा आपल्याला कविता अशी उसवून टाकते पूर्ण. तुम्ही सगळं रॅपरमध्ये छान गुंडाळलेलं असतं, मी असं आहे, मी तशी आहे, आपण आज छान कार्यक्रम करत आहोत. पण कविता तेवढ्यापुरती नसते. कविता तुम्हाला तुमच्या हाडापेरापर्यंत घेऊन जाते आणि तिथनं उसवून त्यातल्या वेदना, त्यातल्या प्रत्येक माणसाची वेदना, बाईची वेदना, मुलाची वेदना छान पण असतं आणि तितकंच दाहक पण असतं. हे सगळं तुम्हाला भेटवत राहते. आणि मग ती लेखणी म्हणजे तुमच्यासाठी एक असा सुंदरसा कार्यक्रम नसतो, तर ती खांद्यावर पेलायची जबाबदारी राहते. आणि तीच जबाबदारी मला माझ्या टेबलवर पण दिसत असते. तेव्हा असं वाटतं की ती कविता लिहिणं आणि फायली हाताळणं वेगळं नाही आहे, ते माझं एकच काम आहे. कारण जेव्हा तुम्ही संवेदनशील मनाने काम करत असता त्यावेळी तुमच्यासाठी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणं हे खरं तर अग्नीचं व्रत हातात घेणं असतं. तुम्ही जे विचारलं की कटू अनुभव असतात का गोड अनुभव असतात, कटू गोड, फायद्याचं तोट्याचं धोक्याचं सुखाचं ह्याच्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन अगदी तुकाराम महाराजांसारखं म्हणतो ना, तटस्थपणे तुम्ही त्याच्याकडे पाहत असता आणि तुमचा कर्मयोग तिथं सुरू होतो. आणि मग अशा वेळी ज्या कविता येतात ना त्या तुम्हाला माणूस म्हणून सुद्धा खूप ताकदीचं बनवतात. आणि ती ताकद समोरच्यावर आपोआपच प्रभाव टाकत जाते की आम्ही कवितेचा एक भाग आहोत आणि तुम्ही कवितेचा दुसरा भाग आहात. खरंय, अगदी खरंय. ती कविता सादर करू शकता तुम्ही? हा, छोटीशी आहे कविता. हो, अगदी. जगण्यामध्ये जी विसंगती दिसतीये माणसाला आणि त्या विसंगतीला बाजूला सरून माणसं काय जगत आहेत आणि त्यातनं कसं तुटले पण येत आहे. आणि ही विसंगती आणि कोलाहल या कवितेतनं व्यक्त होते. अगदी काही ओळींचीच कविता आहे. कवितेचं नाव आहे जत्रा. जत्रा भरल्यात खेळणी आहेत, तमाशे आहेत, कुस्त्या आहेत. जत्रा भरल्यात खेळणी आहेत, तमाशा आहे, कुस्त्या आहेत, पुस्तकं पण आहेत, सभा आहेत, संमेलनं आहेत, चर्चासत्र आहेत, वादविवादही आहेत. सगळं मुबलक आहे. फक्त एकच पथ्य पाळायचं, जे दिसतंय ते बघायचं नाही, जे दिसतंय ते बघायचं नाही, जे बोलायचंय ते बोलायचं नाही, जे करायचंय ते करायचं नाही. असं काय करता, जत्रेचा बेरंग होईल ना. वा, खूपच छान. तुम्ही आयुष्याचं सार सांगून गेलात. खूप छोट्या ओळींमध्ये, खूप कमी ओळींमध्ये तुम्ही आयुष्याचं अगदी सार मांडलं मॅडम. खूप छान. आता काय याच्या पलीकडे काय बोलू मी तुम्हाला, कसा व्यक्त होऊ हेच मला प्रश्न पडलेला आहे.
तर आयुष्य ही एक जत्रा आहे असं म्हणायला काय हरकत नाही या तुमच्या कवितेनंतर. मॅडम, आता कवितेचा धागा तुम्ही उलगडलात, परंतु कवितेच्या धाग्यापासून बनलेली गोधडी आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. गोधडी म्हटलं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, गोधडी काही नवीन बेडशीट बाजारातनं आणले, साड्या आणल्या, कपडे आणले आणि त्याची गोधडी शिवत बसला असं नाही होत. त्याला रजई म्हणतो आपण. दुकानात तसल्या पण मिळतात छान छान तुकडे लावलेल्या. पण जी तुकडे तुकडे झालेली, वापरून वापरून झिरझिरीत विरविरीत झालेले तुकडे असतात, त्या तुकड्यांना एकत्र जोडते ती गोधडी. आणि मग त्याला तो धागा असतो, बळकट असतो, तो तुटत नाही. हाताला कापतं पण धागा नाही तुटत. तर तसं मला असं वाटतं आज माणसं अशी तुकडे तुकडे झालेत त्यांचे. म्हणजे आपण सुरुवातीला म्हटलं की ग्रामीण भागात असं समृद्ध जगत होती, सगळं खूप जगलं असं वाटायचं. आता खूप जगतात पण जगले असं वाटत नाही. तर हे माणसं तुकड्या तुकड्यात विखुरलीत, वेगवेगळ्या विचारधारांमध्ये, वर्गांमध्ये, पंथांमध्ये, जातींमध्ये, किती प्रकार, जेवढे प्रादेशिकता आहे, अनेक प्रकारांमध्ये माणसं तुकड्यात विखुरलीत आणि त्याला सैरभैर झालीत. आणि मग त्या प्रत्येक गोष्टीचा एक एक खांब, त्या खांबावर लटकवलेल्या या माणसांची लखतरं, त्याचे झेंडे झाले. आणि मग कुठल्या झेंड्याखाली तू उभा, मी कुठल्या झेंड्याखाली उभा, कावरी बावरी झालीत माणसं. सर्वसामान्य माणूस, जो आर के लक्ष्मण यांनी दाखवला, सर्वसामान्य माणूस, सामान्य माणूस कावरा बावरा सैरभैर झालाय की मी कुठं जाऊ, कुठल्या झेंड्याखाली उभा राहू, म्हणजे मला हे माझं ऊब मिळेल. मला जिथं स्नेहाची ऊब, ज्याच्यासाठी तो लहानपणापासून फरफटत आलेला आहे, ही ऊब कुठं मिळेल मला. आणि ही ऊब देणारी गोधडी, एकत्र सगळ्या तुकड्यांना सांधणारी, त्याच्या दऱ्या पडलेल्या आहेत, त्या सांधणारी दुसरी कोणतीही गोष्ट नाही, ती आहे कविता. कारण ही कविता तुम्हाला संवेदनशीलता तुमची जागवते. ही संवेदनशीलता जोपर्यंत माणसामध्ये, तोपर्यंत आशा जागी आहे की हे होऊ शकतं. नाहीतर कुठे आशा, तुम्ही बघा, कुठेही बघा, TV चॅनल लावा, काही लावा, हे तुम्हाला आशा नाहीत देत, तुम्हाला सैरभैर करतात माणसं. पण आशा जागवणारी असते ती संवेदनशीलता, माणसातल्या हृदयातला प्रकाश, की जो प्रेमाचा प्रकाश असतो, तो वैश्विक प्रेमामधून सगळ्यांना समानतेच्या एका पातळीवर आणू शकतो. आणि ही समानता, या तुकड्या तुकड्यांना जोडणारी ही कवितेचा धागा जेव्हा आपण जोडत जाऊ आणि हे तुकडे जोडत जाऊ, त्यावेळी सगळ्या विश्वाला एक मायेची ऊब देणारी गोधडी निश्चितपणे तयार होईल असं मला वाटतं. म्हणून मला वाटतं की माणूस म्हणजे नुसतं माणूस जात नाही, माणूस, प्राणी, पक्षी, माती, पाणी, हवा, वारा, सगळं कवेत घेणारं आभाळ, या आभाळाला सुद्धा कोणतरी लागतं. आणि हे सगळं एकत्र जोडणारी जर कोणी असेल तर ती कविता आहे. म्हणून हा सगळा अट्टहास आहे. खूप छान, खूप छान. त्याच्यावरती एक तुमची कविता आहे आणि ती कविता जर तुम्ही सादर केली तर खूप छान राहील, आम्हाला सर्वांनाच ऐकायला आवडेल. एक बाई आणि गोधडी हिचं रूपक असणारी एक कविता आहे, ती माझ्या ज्याचा त्याचा चांदवा कवितेमध्ये आहे. तर ती तुम्ही बाई खूप काही म्हणून कविता पाहिली तर समजेल. पण आत्ता मला जी सादर करायची आहे ती आत्ताच्या दिवाळी अंकामध्ये, परंतु हा दिवाळी अंक निघाला, त्याच्यामध्ये माझी कविता प्रकाशित झाली आणि महाराष्ट्रभर खूप लोकांच्या खूप प्रतिक्रिया आल्या. ती कविता मला खूप माझ्या जवळ आहे अगदी. ती मी आत्ता इथे वाचते. माणसं नसतात केवळ पेपरमधली बातमी, माणसं नसतात केवळ पेपरमधली बातमी, हळूहळू पहिल्या पानावरून आतल्या पानांवर स्थलांतरित होत जाणारी. माणसं नसतात केवळ पेपरमधली बातमी आणि कधीच पुन्हा आठवणीतही न राहणारी. माणसं नसतात केवळ पेपरमधली बातमी. एखाद्या लगेच विसरून जाव्या लागणाऱ्या बातमीसारखी माणसं नसतात केवळ न्यूज चॅनलचा हॉट विषय. 4 दिवस चर्चेच्या चरखात गरागरा फिरून चिपाड होत जाणारी. माणसं नसतात केवळ पेपरमधली बातमी. हे खरं आहे की त्यांच्या लखतर झालेल्या आयुष्याची चिंधी चिंधी ओढून करता येते लांबलचक बातमी आणि चघळता येते पुढचा खुराक येईस्तोवर. पण हेही लक्षात घ्यायला हवं की लखतरांची रद्दी नाही करता येत आणि चघळून थुंकून टाकावा चोथा तसा फेकताही येत नाही हाडामासाच्या माणसांचा गोळा.
ती पसरलेली असतात. ती पसरलेली असतात बातम्यांच्या अक्षरांमध्ये, जिथं गोठून गेलेली असते चकचकत्या जगाची संवेदना. बसलेली असतात कधी शोभेच्या मखरात, जिथे भावनांचा झालेला असतो चोळामोळा. कधी कुडकुडत असतात वंचनेच्या भुसकटात लिंपलेल्या खोपटात. कधी रीती होतात दुष्काळात लवणलेल्या घागरीसारख्या. कधी थिजून जातात पावसात कुजलेल्या पाचटासारखी. तरी दुगदुगत राहतात मातीखाली दबूनही रुजू पाहणाऱ्या बीजासारखी. अशी माणसं कशी बाजूला सारायची बातमीच्या मथळ्यासारखी. वा वा वा, खूप छान. की आता तुम्ही अशा गोष्टी या कवितेच्या माध्यमातून बोललेला आहात की मगाच्याच कवितेमध्ये जत्रा या कवितेमध्ये तुम्ही आयुष्याचा सार सांगून गेलात. आणि या कवितेमध्ये जो आपण भार वाहतोय तो भार तुम्ही मांडलात असं म्हणायला हरकत नाही. आणि मनापासून धन्यवाद मॅडम, तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. तुमच्यासाठी आता खास मी एक कविता सादर करणार आहे. कवितेचं शीर्षक आहे रंग सावळा. भीती का असावी मला कोणा एका रंगाची, भीती का असावी मला कोणा एका रंगाची, सावळा रंग आहे मी केव्हाचाच पांघरलेला. भीती का असावी मला कोणा एका रंगाची, सावळा रंग आहे मी केव्हाचाच पांघरलेला. गाठ संदिग्ध उद्याची म्हणून मी आजचा लोभी, गाठ संदिग्ध उद्याची म्हणून मी आजचा लोभी, कारण हा क्षण सुगंधी मोगऱ्यासम चौफेर अंतरलेला. ऊब दरवळणारी नात्यांच्या त्या अंगणातली, ऊब दरवळणारी नात्यांच्या त्या अंगणातली, मुक्कामी विश्वास ज्याच्या कालातीत नांदलेला. मला भेटतो मार्ग मोकळा निरव एकटा, मला भेटतो मार्ग मोकळा निरव एकटा, ज्यात रंग सावळा दिसतो स्वप्न पांघरून चाललेला, ज्यात रंग सावळा दिसतो स्वप्न पांघरून चाललेला. खूपच सुंदर, खूप सुंदर. म्हणजे कालातीत हा शब्द आहे ना, हा कवितेला एक म्हणजे या आपल्या समकालीनत्वातून पलीकडे घेऊन गेलेली कविता. खूप खूप धन्यवाद मॅडम. नमस्कार मित्रांनो, कविता जगणारी माणसंचा आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट करून कळवाल. आणि हो, कमेंट करून अजून एक आम्हाला तुमच्याकडून वाचायला आवडेल की आजच्या भागाप्रमाणे तुम्हाला पुढच्या भागामध्ये कोणत्या तुमच्या आवडीच्या पाहुण्यांना पाहायला आणि ऐकायला आवडेल हे नक्की आम्हाला कमेंट करून कळवाल. याच्याचबरोबर आजचा भाग जर तुम्हाला आवडलेला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.